हाय आम्ही आवरलंय आपण काय हॅलो आम्ही आवरलंय आता निघालो आम्ही देवीला सप्तशृंगी वणीच्या देवीला निघालोय तेव्हा आवरला देवीला जायचं म्हणून आज साड्या घातल्या. नमस्कार मित्रांनो, आज आपण नाशिक जिल्ह्यातील कळवण तालुक्यातील श्री क्षेत्र सप्तशृंगी गडाच्या दिशेने प्रवास करणार आहोत. आम्ही वाडा संस्कृती या ठिकाणी नाश्त्यासाठी थांबलो. खूपच सुंदर वाड्यासारखा त्याला लुक दिला आहे. छान ठिकाण आहे. आम्ही आलो हॉटेलमध्ये चहा नाश्ता करायला. या माझा आणि आईंचा उपवास होता सोमवारचा, सो आम्ही खिचडी खाल्ली. पप्पांनी यांनी नाश्ता वगैरे केला आणि आम्ही खिचडी आहे, वडा, साबुदाणा वडा आहे. सप्तशृंगी गडाकडे जाणारा हा रस्ता पावसाळ्यात तर खरंच अप्रतिम दिसत होता. चहूबाजूंनी हिरवाईने नटलेले डोंगर, जणू निसर्गाची शालच पांघरलेली. या डोंगरातून पांढरे शुभ्र पाणी कोसळणारं अनेक लहान मोठे धबधबे बघून मन ताजंतवानं होत होतं. पावसाच्या रिमझिम थेंबांनी रस्ता ओला झालेला आणि आसपासचा प्रत्येक कण ताज्या हिरवाईने उजळून निघाले. रस्त्यात कडेला लहान झरे आणि डोंगरावरून वाहणारे धबधबे दिसत होते. आई चला चला इकडे या तर काय नाही आहे. बघू पप्पा इकडे. हां राईटला पण आहे बघा, राईट गाया चरते ते पण गाय. आम्ही इथे आमची गाडी पार्क केली. या ठिकाणी आईंनी ओटी आणि साडी घेतली देवीसाठी. इथून 10 मिनिटावरच रोपवे होता, तर आम्ही तिथपर्यंत चालत गेलो. रोपवेचं तिकीट काढायला पोचलो. रोपवेचं तिकीट काउंटर इकडे आहे. मी आता तिकीट्स काढायला जाणार आहे. तिकीट्स काढले आणि आम्ही एंट्री केली आतमध्ये. खूपच छान अरेंजमेंट होती इकडे, सिटिंग अरेंजमेंट वगैरे. जर गर्दी असेल त्यावेळेस नाही का लोकांना गैरसोय होऊ नये म्हणून आमचे तिकीट स्कॅन केले.
आतमध्ये आलो आणि या ठिकाणी चप्पल स्टँड आहे, लॉकर आहे, तिथे आम्ही आमचे चप्पल ठेवले. ते दिलं सगळं. आम्ही आधीच ओटीचं सामान घेतलं होतं म्हणून इथून काही घेतलं नाही. आणि समोर आम्हाला आमची ट्रेन दिसते. रोपवे आणि किंवा आपण ह्याला छोटीशी ट्रेन म्हणू शकतो. खूपच सुंदर अशी व्यवस्था केली आहे. इथे सुद्धा आमचे तिकीट स्कॅन झाले. मंदिराकडे जाण्यासाठी रोपवेची सुविधा उपलब्ध आहे. फक्त 100 रुपये तिकीट आहे. त्यात हे बघा ट्रेन गाडीत बसायचं इकडं. त्यांचे असे कंपार्टमेंट्स आहेत A6, A1, A2, A3, A5, A6. नंबर आहे काय? खाली जर बसलं तर वर चढून जावं लागेल. वर चढ. वर बसलं ना आता. खूपच उत्सुकता होती आम्हाला ह्या रोपवेमध्ये बसण्यासाठी. ते वर चढायला कमी लागेल म्हणतात. मग पोचलं ना तिथे पोचलं की चढायला कमी लागेल. कधीपर्यंत निघू आपण? रोपवेच्या कॅबिनमध्ये बसताना खूपच उत्साह वाटत होता. मॅक्झिमम 10 पर्सन्स बसू शकतात एका कंपार्टमेंटमध्ये. एक्साइटेड निघालो वरती. ट्रेन मध्ये बसलो आम्ही. ट्रेन मध्ये चाललो. बापरे, तिकडे बाहेरचं पण येईल. भीती पण वाटते बघायला. सोपं आहे ना, चढण्यापेक्षा हे सोपं आहे. काय झालं? सामान चढ़ाने के लिए इस टाइप पे वो झूला बस से वो साइड वो उसी को देख के चला हा झूला का सिग्नल चलता सगळ्यांसाठी बरं झालं. काय नाही काय नाही. हा तसं त्याच्यामध्ये थांबवतो तो त्यामुळे ते ऍडजस्ट करते बरोबर. आलं की इकडं तिथं जायचं. मंदिराकडे म्हणले बघा शशू ते काय मंदिराकडे म्हणले का चल सुंदर. चल चल त्याच्या मागे चल. सुंदर सुंदर अशा देवी सप्तशृंगीचं दर्शन आम्हाला झालं. अगदी भाग्याने आम्हाला 12 वाजताची आरतीसुद्धा मिळाली.
खूपच छान. मस्त दर्शन झालं आणि खाली आलो गडावरून आणि इथे काही स्टॉल्स होते, तिथून आईने काही वस्तू घेतल्या आणि तिथून आम्ही बाहेर पडलो. मित्रांनो, मी देवीचा एक छोटासा व्हिडिओ घेतला होता. ह्याचं कारण माझ्या मनात एक गोष्ट होती की इथे आपण आशीर्वादासाठी आलो, फोटोशूटसाठी नाही किंवा रील्ससाठी नाही. त्यामुळे सगळं शूट करणं मला स्वतःसाठी स्वार्थीपणा वाटत होता. इथे येण्याचा खरा उद्देश म्हणजे देवीचं दर्शन घेऊन आशीर्वाद घेऊन, आणि तेच मी अनुभवलं. सप्तशृंगी गडाचा हा प्रवास पावसाळी वातावरण आणि धुकं ह्या सगळ्यातून आम्हाला निसर्गाची खरी गूढता आणि सुंदरता अनुभवायला मिळाली. तुम्ही हा अनुभव घेतलात का कधी? कळवा मला तुमच्या कमेंट्समध्ये. तोपर्यंत या निसर्गाच्या आनंदात हरवून जाऊया. बाय.